नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी। आणि तुम्ही जर खेळवाल्यांना जर असे फसवत असाल तर कसं व्हायचं? काय डॉक्टर साहेब, काय चुकीचं म्हणतोय का? नाही, आज मला एक सांगा, ते 8 दिवस झाले इथे कोविड संपले आहे काय? अजून आहे ना? मग कोविड आहे तर पुढं काय करायचं आता? ते हे असे जर खोटे जर तुम्ही कोविड सेंटर जर उघडलं तर कसं व्हायचं? 5 जून जर पेशंट आहे। आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, काय विषय आहे? आज गेले 8 दिवस अगोदर खेड नगरपालिकेने या कोविड सेंटरचं उद्घाटन केलं आहे। काल इथं 2 पॉझिटिव्ह पेशंट आले। पॉझिटिव्ह पेशंटने आम्हाला संपर्क साधला की बाबा इथं आम्हाला ॲडमिट करून घेत नाही। तर आम्ही स्वतः आलो। स्वतः आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली तर इथं डॉक्टर उपलब्ध नाही, इथं नर्सेस नाही। मग अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेने घाई गडबडीने कोविड सेंटरचं उद्घाटन का केलं? विशेष म्हणजे हे उद्घाटन खासदार सुनील तटकरे साहेब यांनी इथं केलेलं आहे। मग असे खोटं उद्घाटन खासदारांनी का करावं? आणि आमच्या खेड शहरातल्या तसंच तालुक्यातल्या लोकांची दिशाभूल, तसंच या आरोग्याविषयी असणारं कोविड सेंटरचा विषय अशा खोट्या पद्धतीने उद्घाटन करणं हे कुठपर्यंत योग्य आहे? तर आज स्वतः आम्ही खेड तालुका काँग्रेसच्या वतीने इथं येऊन आम्ही समक्ष इथं मुख्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे लोक होते त्यांना आम्ही घेऊन इथं आलो आहे। आणि त्यांनी इथली परिस्थिती सांगितली आणि त्यांनी सांगितले की बाबा हे कोविड सेंटर प्रस्तावित आहे। मग प्रस्तावित असताना त्यांनी शुभारंभ किंवा उद्घाटन केला, त्यांचा आम्ही आज इथं निषेध नोंदवतोय आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही प्रस्तावित म्हणून तुमचं इथं बोर्ड लावा, लोकांची दिशाभूल करू नका, खेडवासियांच्या आरोग्याशी खेळू नका, असं आम्ही स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे।